मालकांनी आपल्याला काय आपल्यासाठी काय नोकरी घर घेऊन ठेवले का काय, ते तसं असतं तरी काय नव्हतं. मग ह्या घराला लॉक लावून तिकडं जाण्यात येत होतं. काहीच असा आधारच करून ठेवला नाही. अर्ध्यात गेलं ते टाकून. आम्हाला खरंच लय वाईट वाटते. बोलता बोलता बेशुद्ध झाले गाडीत. मला काय माहिती नाही कुठून राजण्यापासून गाडी आली इथं खाटपेवाडीच्या ठिव्यापर्यंत तरी मला काय सुद्ध नव्हती. मग तिने तशीच आणली. ते पाणी पाजलं जरा आणि कण हातपाय चोळलं. मग लय एक अर्धा तासाने मला सुधी यायला गेली. स्वतःची रूम असली तर शहरात जाण्याचं महत्त्व आहे. आपलं जे खाण्याचं बघायचं, मुलांच्या शाळेचं बघायचं का रूम भाडं भरायचं, त्याच्यामुळं शहरातही जाऊ शकत नाही. त्याच्या आधी काहीच त्रास नव्हता. ही मालक गेल्यानंतर आजारी झालं, एवढं पैसे भरायला लागलं. मग ते माझ्या डोक्यातच बसलं की मग बरोबर डॉक्टरांचं तुम्ही ना ते टेन्शन घेतलंय. हां, तर डॉक्टर म्हणलं ते टेन्शन घेतले आणि तुम्हाला रक्त बी नाही. त्याच्यामधून पाणी आतमध्ये सगळं येते. कोबा केलाय तरी त्याच्यामधून असं पाणी तुंबतं मग पावसाचं. आणि शिक्षण आहे त्यात माझं नाही. शिक्षण असतं तरी मी कुठेही शहरात मुली घेऊन गेले असते, राहिले असते. ह्या घराला काय बी केलं असतं लॉक बिक लावून. पण ते नाही ना, आम्हाला काय जमतच नाही. कुठं गेलं तरी मी लिफ्ट मध्ये कसं जायचं ते कळत नाही आणि काहीच कळत नाही. त्यामुळे आपलं घरच सोडत नाही. गावच बरं. मग आपलं भेटन ते काम करायचं, नाही तर आपलं गप घरी बसायचं. पुरींना शाळेत पाठवायचं आणि गप बसायचं घरी. ते अर्ध्या भीती राहिले. ते मालक गेल्यानंतर कोण करणार आहे आपलं? दुसरं कोण करू शकताय? दुसरं मदत असते ते राहिले असते का अशा? फार कमी वयात त्यांना हे दुःख त्यांच्या वाट्याला आलंय. आणि योगायोग असं मी तर म्हणून योगायोग नाही, हा वाईट योग म्हणावा लागेल की ज्यावेळेस एक घर चालू होतं ना, घराचं बांधकाम, त्याच वेळी त्यांचे मालक गेले. ह्या ज्या भिंती बघतोय ना अर्धवट ठेवल्या, त्याचं कारण तेच आहे की ते घर अर्धवट ठेवून मालक गेले. आणि ह्या ताईच्या डोक्यावर 2 संकट आली. अक्षरशः आसमानी संकट म्हणतात ना, ताईंनी भोगले. आई वारली माझी. बाबा आहेत ते दिसत नाही, त्यांना भाव आहे एकच. त्यांचा काय आधार तुम्हाला? त्यांचा काय नाही आधार, कारण की त्यांनाच एवढी मुलं आहेत त्याच्यामुळे आपण जात बी नाही तिथं. माझ्या दिरांनी चुलत दिरांनी एकदा असं दवाखान्यात नेलं. मला कधी सलाईन लावल्यानंतर मला सूज आली. असं बेशुद्ध पडल्यागत होतं. मग ते असं वाटतं की इस्तूच्या कडेला असं कशा पाण्याच्या कडेला भीती वाटते ना जायला. हा ना. मग आता विहिरीतनं पाणी काढायचं म्हणलं तर या बारक्या पोरांना घेऊन जायला लागतं. आणि त्यांनी दवाखाना एवढा 2-3 लाख रुपये त्या जीवनधार मध्ये घालवलं. असं झाल्यानंतर मग काढून आणलं तिथंच जीव गेला त्यांचा. ह्या जगात रोज हजारो लाखो लोक जन्माला येतात आणि तेवढीच लोक ह्या जगाचा निरोप घेतात. कुणाच्या येण्याने किंवा जाण्याने कसलाच फरक पडत नाही. पण एखाद्या जवळच्या माणसाच्या जाण्याने जी पोकळी निर्माण होते ती कधीच भरून निघत नाही. भरलेलं घर जेव्हा अचानक रिकामं होतं त्यावेळी घराच्या भिंती सुद्धा खायला उठतात. मालकाची अपुरी सोबत आणि अर्धवट राहिलेलं घर सावरताना काय कष्ट सोसावे लागतात याचं दुःख ह्या ताईंच्या डोळ्यात पाहिलं आज. त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबवण्याचा हा छोटासा प्रयत्न. बरीच लोक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाहीत. म्हणून सुरुवातीलाच आवाहन करतो की माणुसकी जिवंत ठेवा आणि या मंगलाताईंना मदत करा. मंडळी नमस्कार, मी वाटसरू मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. मंडळी, दुःख हे प्रत्येकाला असतंच, पण दुःखाची एक परिसीमा असते. केवळ 30-35 वय आणि आपला जीवनातला जोडीदार सोडून गेला, पदरी 3 मुलं, नवऱ्याची अर्धवट साथ आणि अर्धवट ठेवलेलं घर आणि मुलांचं शिक्षण आणि स्वतःचं आजारपण, ह्या तिन्ही गोष्टीची झगडणारी आणि जीवनाची संघर्ष करणारी ही मंगलाताई आहे तरी कशी.
तिचा प्रवास आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. जरा थोडी दुःखदायक करून कहाणी आहे, पण काय करणार, प्रत्येकाच्या नशिबी लिहिलेले भोग त्याला भोगावेच लागतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाऱ्यावर आनंदात डोलणाऱ्या फुलांकडे पाहिलं की वाटतं माणसाने सुद्धा असं वागायला काय हरकत आहे. आपल्या रंगांनी सुगंधांनी काही क्षण का होईना दुसऱ्यांना आनंद देतात. त्यांना तरी कुठं माहिती असतं की आपलं आयुष्य केवळ काही दिवसांचं आहे. माणूस कित्येक वर्ष जगतो, पण दुसऱ्याचा विचार कधी करतो? आज वरुण राजांची कृपाच म्हणावी लागेल. असं निळशार आकाश आणि पांढरे शुभ्र ढग कितीतरी दिवसांनी पाहायला मिळाले. बाबा आता थांब असं पावसाला म्हणावं लागते का काय असं वाटत होतं. या झाडांच्या पलीकडे त्यांची घर आहे, दिसली का त्या तिथं. रस्ता आहे का नाही जरा विचारून मी दादांना. हो ते कच्चा रस्ता दिसतोय. ओके, रस्त्याची कंडिशन आहे वाटतं जरा बऱ्यापैकी. तरी पण दादांना फोन करून आणि मग जाऊया. बघा समोर वॉटरफॉल, काय नजारा आहे. सही. काळजीपूर्वक गाडी चालवणं एवढं आपलं काम आहे. गाडी जरा चिखल्यामुळं. ओके, सावकाश सावकाश, धीरे धीरे. अरे वा, पुढे रस्ता बऱ्यापैकी आहे वाटतं. चला, चिखल तर चिखल, पण रस्ता तर आहे, खड्डे खुड्डे नाही. रस्त्यांची अडचण काय माहिती आहे का, पावसामुळे जास्त स्लिपरी होता. तोरणगडाच्या डोंगर उतारावर वसलेली जेमतेम 5-6 घरांची वस्ती. तुम्ही पळत चाललाय, मला पळता येईल का रे? सकाळी सकाळी कामाची लगबग चालू होती. गुरंढोरं बकरी रानात घेऊन जाणारी लोक आणि शाळेला सुट्टी असल्याने बच्चे कंपनी खेळताना दिसत होती. कुठे रे? तिकडे आहे का? तिकडून जायचं का? चल की. मी पुढे जाऊ का? तू घाबरतेस का? कुत्र नाही ना? चौकशी केल्यावर त्यातल्या 2 मुलांनी मला थेट ताईंच्या घरापर्यंत आणून सोडलं. ह्या होय. बहुधा परिस्थितीमुळे गांजलेल्या आणि संकटाशी 2 हात करणाऱ्या किरकोळ देयष्टीकडे पाहून त्यांच्या दुःखाची थोडीफार कल्पना मला आली. आपल्या 3 लेकरांसाठी राबणारी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहणारी ही माऊली आपल्या कामात दंग होती. आपल्याला कोणी भेटायला आले ह्याची पण तिला कल्पना नव्हती.
मंगल दत्ता बर्गे. स्वतःची काय शेती नाही काय नाही, कसं असं कुणाचं भेटन ते काम करायचं. बर. हां. आणि मग मला कधी गेले? मालिक आता हे 4थं वर्ष आहे. अच्छा. हां. मग काय असं आजार पण होतं का काय? हां, आजारीच होतं. आजारी होतं ते. गेलं काय दिरांनी एवढा खर्च केला 3-4 लाख रुपये तरी काय फरक नाही पडला. मग गेलं ते जीवनधारमध्ये दवाखान्यात. मग तेव्हापासून तुम्ही एकटेच करता सगळं? एकटेच, सगळं एकटंच करावं लागतं. मग आता कोणाला सांगायचं? तसं नाही. मग तुम्ही 4 पैसे कमवायला काय तुम्हाला उद्योग काय? मग उद्योग म्हणजे असं कुणाची आता शेती नाही का, बाथे वगैरे करतात तिकडं. कुणाचं असं घराचं काम लागलं किल्ल्या बिल्ल्याचं तर जायचं. ती बी असं काय होतं, मला किल्ल्यावर 2 वेळा त्रास झाला, चक्कर येली, फिट आली. ते मालक गेल्यानंतर ना माझ्या त्रास झाला ना. आता एवढं पोरं सांभाळायची म्हणजे टेन्शनच येतो ना दादा. बरोबर आहे. हां, जबाबदारी लवकर पडली. हां, त्यामुळं मला तो त्रास चालू झाला. त्यामुळं एवढं असं की किल्ले वगैरे असं जायला भीती वाटते. कुठं पडलं काय झालं तर मग कोण आपल्याला बघणार आहे? चक्कर येते होय? हां, येते. ती दवाखाना केला खूप. आता ते गोळ्या चालू ठेवल्या होत्या, त्यामुळं आता 5-6 दिवस झालं जरा बरं वाटतंय. नाही मग चक्कर केव्हापासून येते तुम्हाला? माझं मालक होतं तेव्हापासूनच मला सुरू होती ती चक्कर. मालक गेल्यानंतर ते चक्रीचं प्रमाण जास्त वाढत गेला. असं टेन्शन आलं की वाढतंय का? हां, टेन्शन आला की वाढतंय. मला म्हणजे असं काही सुदच पडत नाही ती चक्कर आली की. माझ्या दिरांनी, चुलत दिरांनी एकदा असं दवाखान्यात नेलं. मला कधी सलाईन लावल्यानंतर मला सूद आली. असं बेशुद्ध पडल्यागत होतं. मग ते असं वाटतं की इस्तूच्या कडेला असं कशा पाण्याच्या कडेला भीती वाटते ना जायला. हा ना. मग हे आता विहिरीतनं पाणी काढायचं म्हणलं तर या बारक्या पोरांना घेऊन जायला लागतं. पण त्याला कवर नेणार, त्यांची शाळा असणार. आहे ना शाळा. सकाळचं आपलं पाणी भरायचं मग त्यांना शाळेत पाठवायची. असा त्रास आहे. ह्याच्यामधून पाणी आतमध्ये सगळं येते. कोबा केलाय तरी त्याच्यामधून असं पाणी तुंबतं. मग पावसाचं आताच पाऊस कमी जरा झालाय आमच्या इकडं, मग त्यामुळं नाही एवढं पाणी. नाही तर आता जेव्हा पाऊस लागन त्यापासून ते गौरीपर्यंत असंच त्रास बघायला लागायचं. हे अर्ध्या भीती राहिले, संडास नाही, बाथरूम नाही. राहिले ना पूर्ण? हा, हे पूर्ण अर्ध ठेवली. मग तेच ना, अर्ध्या भीती राहिल्यात. ते मालक गेल्यानंतर कोण करणार आहे आपलं? दुसरं कोण करू शकत आहे? दुसरं मदत असते तर या राहिल्या असत्या का अशा? आणि या घराच्या अवस्था हेरूनच मला रोज डोळ्याने बघून सुद्धा पाणी होतं. हे इकडून असं पाणी. हे आता वल बंद झाली आता पाऊस ते कमी झाल्यानंतर तर सगळ्या घरामध्ये वली यायची. एवढीच रूम चांगली आहे. आतमध्ये बघा जाऊन सगळं वल्लं तिकडं पाणी यायचं. ते कोबा पुसून काढायचं. पावसाचे लय त्रास व्हायचा. ही बघा, इकडं ही बघा अशी वली यायची. प्लास्टर झालं म्हणजे हा, प्लास्टर झाल्याने वरनं पत्र सुद्धा गळतात. पत्र गळतं? हा, ते धुरामुळं काय झालंय, अशी बोळ पडल्यात ते पत्र्याला. अच्छा. हा, धुराने असे ना, गॅस नाही काय नाही, हे अशी चूल बनवायची ना, त्या चुलीवरती हे करून इस्तू करून तो पत्र नाही का ताटाचं असतात ते गंज लागून आता किती वर्ष झालं ना. मालक गेलं 4 वर्ष 4.5 वर्ष झालं. मग आता ते किती वर्ष धुराने कसं होणार? झाल्यानंतर आहे ना, दवाखान्यात नेल्यानंतर वारल्यानंतर मग ते त्यांनी आणून ठेवलेलं साहित्य खराब होऊन गेले. हे बघा इथं 4 पिशव्या बोने आणलेल्या सिमेंटाच्या, ते बघा खराब होऊन गेल्या, दगडी झाल्या त्याच्या. म्हणजे ते काम चालू असतानाच ते गेले? हा, काम चालू असतानाच गेले. अरे, तुमच्या डोक्यावर मग 2 संकट आली बाबा, घर कसं करू आणि हा, मुलं कशी सांभाळू, ते माझं झालं आणि त्यांच्या शिक्षणाचं कसं करू, दवाखाना कसं आमच्या तिघींचं करणार, असं हे परिस्थिती आहे जास्त करून. आपण काही प्रत्येकाचं दुःख कमी करू शकत नाही किंवा त्यांचं दुःख पण आपण विकत घेऊ शकत नाही, पण कमीत कमी त्यांना आपण एक मायेचा आधार देऊ शकतो, आर्थिक सहकार्य करू शकतो. तुम्ही बघताय ह्या ताईंचे मालक गेले 4 वर्षापूर्वी गेले आणि पदरी 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. मुलाचं वय जेमतेम असेल 12-13 वय असेल मुलाचं, म्हणजे फार कमी वयात त्यांना हे दुःख त्यांच्या वाट्याला आलंय. आणि योगायोग असं मी तर म्हणून योगायोग नाही, हा वाईट योग म्हणावा लागेल की जेव्हा एक घर चालू होतं ना, घराचं बांधकाम, त्याच वेळी त्यांचे मालक गेले. ह्या ज्या भिंती बघतोय ना अर्धवट ठेवल्या, त्याचं कारण तेच आहे की ते घर अर्धवट ठेवून मालक गेले आणि ह्या ताईच्या डोक्यावर 2 संकट आली.
अक्षरशः आसमानी संकट म्हणतात ना, ताईंनी भोगले. एक तर मालक गेल्याचं दुःख आणि एक घर अर्धवट. या घराला भिंती म्हणता पूर्ण नाही करू शकले किंवा प्लास्टरही करू नाही शकले. आणि त्यामुळे झालं कसं, ते प्लास्टर न केल्यामुळे घरात पाणी गळतंय आणि हे पत्रे पण गळायला लागलेत. त्यांच्या दोन अपेक्षा आहेत की मुलींचं शिक्षण पूर्ण व्हायला थोडंसं सहकार्य गरजेचं आहे. आणि हे जे त्यांचं घर अर्धवट राहिलंय ना, त्यांना प्लास्टर आणि या भिंती होण्यासाठी त्यांना 4 पैशाची गरज आहे. खूप कमी वयात तुमच्या नशिबाला हे सगळं आलंय. मग आता काय करायचं, ते कुणाला सांगून येते का? आता आई वारली माझी, बाबा आहेत ते दिसत नाही, त्यांना भाव आहे एकच. त्यांचा काय आधार तुम्हाला? त्यांचा काय नाही आधार, कारण की त्यांनाच एवढी मुलं येतात, त्याच्यामुळे आपण जात बी नाही तिथं. हा, जात नाही. नाही नाही, त्यांना 6 मुली आहेत, त्याच्यामुळे तेच परिस्थिती मला बघूशी वाटत नाही. कुठं कामाला नाही, काय नाही. तुम्हाला एखादी बाबा अडचण लय चालली, 4 पैसे लागले तर मग काय असंच आपलं जायचं सरकारी दवाखान्यात, दुसरं काय पर्यायच नाही ना दुसरा. तुमचं काय खाद्यभेद आहे का? निराधार म्हणून असतं बघा ते संजीव गांधी. हा, ती संजय गांधी तेवढी चालू केली. मग त्या पोरांच्या शाळेचा वीज खर्च कसा करतो मग? मग ते असंच कुणाच्या कामाला जाऊन दुसरं काय, दुसरा पर्यायच नाही काय. कुणाचं काम गावून त्याला जायचं रोज आपलं. पोरं कितीला आहेत? पुरी 5वीला आहे, 2वीला, आणि पोरगा 6वीला आहे. मुलगा तिकडं नेलाय शाळेला, तो इथं थांबायचंच नाही, रडायचा. त्या पप्पाची आठवण आली की मला तिकडं चुलतीकडे पाठवला. कुठं? तिकडं मुंबईला. मुंबईला? हा. अहो ते लेकरू किती मोठे होता मुंबईला पाठवायला? तो पुरींपेक्षा जरा मोठा आहे, 1-2 किती असेल? जास्त असतं 12-13 वर्षाचा असेल. हा, तू पहिल्यापासून तिकडे राहायचा ना त्या पप्पा सोबत, तर त्याला इथं करंबायचंच नाही, रडायचा सारखा. मग चुलतेने घेऊन गेलं तिकडं, म्हणलं आमच्या बरोबर सोबत घेऊन जातो, त्याला शाळेला टाकतो तिकडं. मग तुम्हाला काय ध्यान होत नाही? ध्यान होतं तर काय करायचं, मग आता फोनवर बोलायचं ना, तर काय करायचं कुणाच्या फोनवर. आपला एकुलता एक तिकडे लोकांच्या हवाली केलाय. आता आपल्याला तेवढा खर्चच परवाडा ना, ते पुरी मुलीच आहेत तेवढ्यांच म्हणलं, आता मना म्हणलं कर तेवढं. मग ते आपलं काम करायचं आणि त्यांच्या शाळेचं बघायचं तेवढं. पण त्यांना शाळा शिकवा बरं का. असं नका म्हणू की मी नाही शिकले आणि ह्या पुरी आहेत शेवटी लोकांच्या घरी जाणार आहेत, असं नका म्हणू. नाही होत तसं कशाला म्हणून. उद्या देऊ न करू त्यांच्या वाशी पाळी आली तर. मग तेच ना, आता शिक्षणाशिवाय तर काहीच नाही. शिक्षण आहे त्यात माझं नाही. शिक्षण असतं तरी मी कुठे शहरात मुली घेऊन गेले असते, राहिले असते, ह्या घराला काय बी केलं असतं लॉक बिक लावून. पण ते नाही ना, आम्हाला काय जमतच नाही. कुठं गेलं तरी मी लिफ्ट मध्ये कसं जायचं ते कळत नाही आणि काहीच कळत नाही, त्यामुळे आपलं घरच सोडत नाही. गावच बरं. मग आपलं भेटन ते काम करायचं, नाही तर आपलं गप घरी बसायचं, पुरींना शाळेत पाठवायचं आणि गप बसायचं घरी. आधार पण नाही ना कोणाचा. आधार असता तर मग काय नव्हतं की स्वतःच मालकांनी काय व्यवसाय ठेवले, कमवून हॉटेल आहे, तर काय घरामध्ये काय सोनं नाणं आहे, मग बाबा हाय एक हे ठेवून आपण काय बी करू शकतो. मुलींचा करत होते ते असंच हॉटेलवर कामाला होतं दुसऱ्याच्या मुंबईला. चुलत भावं 2 जण. ते तेव्हा आजारी झाल्यानंतर मग तेव्हा भावांनी गावाला पाठवलं, दवाखाना केलं. त्यांचा एक भाव आहे सक्का, त्यांनी दवाखाना केलं, 2-3 लाख रुपये घालावलं दवाखान्यात. त्यांनी बी केलं, असं नाही आपण म्हणायचं नाही केलं नाही, त्यांनी काहीच बघितलं नाही. त्यांनी फुल खर्च केला. माझ्याकडे तर काय मालकाने 1 रुपया द्यायचं नाही, काय नाही. आणि त्यांनी मग दवाखाना एवढा 2-3 लाख रुपये त्या जीवनधारमध्ये घालवलं. असं झाल्यानंतर ना मग काढून आणलं तिथंच जीव गेला त्यांचा. या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतोय की तुम्ही माणुसकी जिवंत ठेवा, या मंगलताईंना मदत करा. कारण कसं आहे, त्यांच्या मागं पुढं पण कोण नाही, त्यांना माहेरचा पण आधार नाहीये. पण त्याला कोणी नसतं ना, त्याला देव असतो आणि देव हा तुमच्या रूपात आहे. तुम्ही त्यांना पूर्णपणे मदत करा. त्यांचा मी खाते नंबर खाली दिलेला आहे, PDC बँकेचा हा खाते नंबर आहे. या खाते नंबरवर तुम्ही त्यांना त्यांची मदत पाठवू शकता आणि त्यांचं हे घर पूर्ण व्हायला, त्यांच्या मालकाचं स्वप्न जे अर्धवट राहिले ते पूर्ण व्हायला आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही मदत तुम्ही नक्की कराल अशी मला खात्री आहे. देवळात देव आहे काय नाही हे मला माहिती नाही, पण माणूस माणसाला भेटला, मदत केली तर तो देवापेक्षाही मोठा असतो. ही फाटी का चाकून ठेवली होती? ती पेटत नाहीत ना भिजल्यानंतर. आता ही परत काय तुम्ही काढताय मग?
ती तर खराब दिसते जरा. खराब दिसते म्हणून काढताय बाई. मच्छर बिच्छर चावतं त्यामुळे अच्छा, मग हे साफ करायची झाडू मारून म्हणूनसाठी. मग आता कुठं लावायची पडते? आता तिथे लावायची आणि कागद टाकायचं वरून. बरं बरं, इथून तिकडं हा चांगला उद्योग या. उद्या मग आता ही फाटी वर्षभर पुरतात का? पुरतात वर्षभर, नाही पुरली तर मग आणायला लागतात जंगलातून जाऊन. मग गॅस बीस काय गॅस नाही, मिळेल की तुम्हाला गॅस? गॅसची फॉर्मही भरला नाही, गॅसच नाही आहे माझ्या घरात. नाही मग तुम्ही करू शकता ते. आता गॅस पण कुठे मिळतो महिलांना? हा ते फॉर्म भरायचं, तो रेशन कार्ड नव्हतं ना, हा त्यामुळे आता नवीन रेशन कार्ड काढलं. त्यामुळे काढले का रेशन कार्ड? हा तर म्हणली तर राशन चालू झालं की तुम्हाला फॉर्मचं माहिती देतो गॅसची. कारण की लोकांना पहिले असून त्यांना नाही भेटत तर मला नाहीची. आता ही फाटी कोणी तुम्ही आणली? आम्हीच आणलेली आहे. कधी त्या ह्याच्या शिमग्याच्या टायमाला अशी आणायची. आता तुम्ही तर म्हणलं मला चक्कर बिक्कर येतील मग. थोडी थोडी आणून ठेवलेली अशी बाया घेतल्या होत्या एक दिवस कामासाठी. हा हा ही जंगलातून मी तिकडे जाऊन राहीन की अशी युक्ती गेल्यानंतर असं म्हणजे कामाला बाया घेऊन तोडायची. मग आता कुणाला गडी नसल्या नाही आल्यानंतर न कुणाला सांगायचं. ते तर हा कोणी तर असं बाय माणसाच्या ह्याच्यामध्ये गडी माणूस कामाला नाही येत कोण. मग तुम्ही ज्यावेळेस एखाद्याच्या कामाला तर रोजाला हा किती रोज मिळतो? 300 रुपये दिवसभर. हा जेवण जेवण आपलंच न्यायचा डबा. बर. हा मग ते कायम स्वरूपी असते? स्वरूपी नाही, असं कधीतरी. आता कालच्याला होतं तर आज नाही, आज होतं तर काल नाही, असं एक दिवस असतं एक दिवस नसतं. आता काय फक्त ती शेतीमधली गवतं काढायची बाकी. हा इकडं काय देशातल्या गत ऊस नाही काय नाही, मग ते जायचं खुरपायला असं काहीच नाही इकडं. फक्त इंद्रायणचं भात करायचं तेवढंच. ते असं साईडचं गवत काय विळेने कापायचं तेवढंच. मग तेवढं 300 रुपये सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत 300. संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत 300 बाद झालं तेवढंच. जास्त नको ना? जास्त नको तर काम नसल्यानंतर काय करायचं. ते काढचं घरामध्ये बसून तरी दम निघतोय का आपल्या. एक दिवस गेलं तर तेवढं 300 आलं तर आपल्या मुलांसाठी फायद्याला येतील म्हणून साठी तेवढंच. डॉक्टर म्हणतात रक्त नाही अंगामध्ये. रक्त नाही तर मग आता काय करायचं. त्यामुळं वयस्कर होत गेल्यानंतर मग ते जास्त प्रमाण वाढत जाणार चक्रीत. या ताईंना एक आजार आहे की त्यांना चक्कर बिक्कर येते अशा अचानकपणे, पण तरी पण त्यांनी रानात जाऊन ही फाटी गोळा केलं. कशी हे परिस्थिती माणसाला सगळं शिकवती. तसं ताईंना पण परिस्थितीने बरंच काय शिकवले. आपल्याला जर कुठली टाइम आला पैसेच भेटाना तर हे सरपण विकू शकतं. मग ते जर 4 पैसे मिळाले तर ते काम बघू शकतं. महिना निघाला की ते चालूच आमचं झालं. ते सरपण गोळा करायचं, ते असं गोळा करायचं मग असं तोडायचं कोयतेने असं भरून ठेवायचं आगोटीला. गवऱ्या नाहीत, गुरच नाहीत. ती गवऱ्या कुठून आणायची? नाही असं एवढं सरपणच जाळायचं. गवऱ्या नाही. गाय बी पाळली तर काय होतं? गाय पाळली होती ती, कारण की आता असं एखाद्याची 4 दिवस बोलावलं का आम्हाला कोणी तर तिला सांभाळाय कोण नसतं. ती दिवसभर घरामध्ये वरडत राहायची. बकरी बिकरी? बकरी नाहीत. बकरी हा सर माझीच अशी परिस्थिती आहे. मी चक्कर तुम्हाला घराच्या बाहेर पडण्याचा आवड, तुम्हाला घरगुती काय उद्योग पाहिजे? हा घरगुती काय असतात तर ठीक आहे, पण ते बाहेर असं नाही ना. त्या चक्रीच्यामुळे मी कुठंच जात नाही बाहेर. माणसाला सोडूनच तर नाहीचे. गावात असं कोण बाया म्हणल्या चल कामाला येतीस का तर जायचं आपलं त्यांच्यासोबत, नाही तर दुसरं काहीच नाही. असं एकटीला जाण्याचं कामच नाही. डॉक्टर म्हणते तुम्ही टेन्शन घेताव कशाचा, मालक गेला म्हणून का काय. मग आता तर तू टेन्शन येणारच की सर. आता हे चक्कर तुम्हाला आत घेत होते का? हा माझं मालक जसं दवाखान्यात गेले ना तिथपासून त्याच्या आधी नव्हती. काहीच नव्हतं त्रास? काहीच नव्हता त्रास. त्याच्या आधी काहीच त्रास नव्हता. हे मालक गेल्यानंतर न आजारी झालं, एवढं पैसे भरायला लागलं. मग ते माझ्या डोक्यातच बसलं की मग बरोबर आहे डॉक्टरांचं. तुम्ही ना ते टेन्शन घेतले. हा तर डॉक्टर म्हणलं ते टेन्शन घेतले आणि तुम्हाला रक्त बी नाही, त्याच्यामुळे तुम्हाला तसं होतं. सणासवाडी माहिती आहे, सणासवाडीचे लोक आणि ती गाडी भरून जायचं तर मी बोलता बोलता बेशुद्ध झाले गाडीत. मला काही माहिती नाही कुठून राजण्यापासून गाडी आली इथं खाटपेवाडीच्या ठिव्यापर्यंत तरी मला काहीच सुध नव्हती. मग तिने तशीच आणली. ते पाणी पाजलं जरा आणि कण हातपाय चोळलं. मग लय 1-अर्धा तासाने मला सुधी यायला गेली. स्वतःची रूम असली तर शहरात जाण्याचं महत्त्व आहे.
आपलं हे खाण्याचं बघायचं, मुलांच्या शाळेचं बघायचं का रूम भाडं भरायचं, त्याच्यामुळं शहरातही जाऊ शकत नाही. हिथं थांबावं तर हिथं बी आपले घर अर्ध्यात राहिले तर हे असं मोकळं टाकूनही जाता येत नाही. हा ना, घर आता परत आलं आपण कुठूनही शहरातून परतच येणार ना माघारी. आपले काय आयुष्याचे तिकडं मालकांनी आपल्याला काय आपल्यासाठी काय नोकरी घर घेऊन ठेवले का काय, ते तसं असतं तर काय नव्हतं. मग ह्या घराला लॉक लावून तिकडं जाण्यात येत होतं. काहीच असा आधारच करून ठेवला नाही. अर्ध्यात गेलं ते टाकून आम्हाला. खरंच लय वाईट वाटते. पाणी काय वाटत तुम्हाला, काय म्हणतात तुमच्या भावासारखं समजा. मला कसं आहे, प्रत्येकाचं दुःख हे असते, आम्ही काही दुःख कमी नाही करू शकत, पण थोडंफार सहकार्य, शिक्षण, हा शिक्षण हे वाईट तर वाटणारच तुम्हाला. आता शेवटी भरलं घर रिकामं झालं माणसाला. भरलं घर रिकामं झाल्यानंतर कसं वाटणार. मग काय असं ध्यान होत नाही त्याचं. तेच ना, प्रत्येक सणाला वगैरे असं आठवण येतेच की मालक नाहीत म्हणजे. यायचं मुंबईवरून यायचं मुलांना माझ्या खायला वेळेला घेऊन. आता लोकांचं आली तरी आम्हाला कसं वाटत असं ना, सांगा बरं. त्यामुळे असं वाटतं आम्हाला. माझ्या पण किती असं माणसाचं वाटतं ना की बाबा लेकरांना की त्याच्या बापाने आणले मला माझं बाबा. तेच ना, असं सणा वगैरे सण बिना असला लोकांच्या पर कशी असतात ना, आपली कशी असतात, मग हे कसं जीवाला वाटतच ना सर तसं. मग त्यामुळे असं झालंय. एक वेळ आपण आपलं मन मारून गप्प बसलो की बाबा वाईट वाटलं तरी डोळ्याचं पाणी आणून सोडून देऊ. हा सोडून त्यांना काय सांगायचं लहान बाळांना. एकीचा अचानक पाय दुखायला लागला नाही, छोटी होती इथं, तर तिचा पाय दुखायला लागला तर रात्रभर झोप येऊ देत नाही, असली वराटे. असा त्रास आहे त्यांच्या माग. तुमच्या मागे दवाखाना 12 महिने लागलाच. तुमचा आजार पण आहे, तर पोरांचंही म्हणताय, मालकाचंही होऊन गेलं. मालकांचं गेलं हो. दुसरं कोण करणार आहे पुरींशिवाय, दुसरं कोण आहे तर. स्वयंपाकाचं ही मोठी पोरगी ती लपली ती करते ना सगळा स्वयंपाक. म्हणजे हा म्हणजे मी अशी जर श्रेय जास्त झाले तर ती करू शकतं घरातलं, तिला येतं जरा जरा. भात बीत घालायचा, डाळ वगैरे करायची, एवढंच. तिचा पाय दुखतो, इतका पाय दुखतो तो वराटी मोठे मोठे. तुझा काय दुखतो पाय? पडलेली शाळेमध्ये का काय झालेलं काय काय. बापरे, तुला आजार पण आहे? तुला काय होतं सारखं? मग काय दवाखान्यात गेलं? दवाखान्यात नेलेली ना, तर ते डॉक्टर बोललं होईन चांगली, दवा दिलेली तेवढ्या पुरती फरक पडला, परत चालू झालं तसं. परत नाही गेला? परत गेलेली वेल्ल्यात ती भेटलेली एवढी डब्बी डबीची, आता चालू आहे तो दवा. पण तरी काय फरक नाही पडत ना? नाही ना फरक पडत काय. फरक तर पडला पाहिजे, मग डॉक्टर बदलून बघायचं एखादा. आता चांगल्या मंदिर मोठ्या दवाखान्यात, ते आपली ताकद आहे का एवढ्या मोठ्या चांगल्या दवाखान्यात जायची. हा ना, ते परिस्थिती. हा ती तिकडं भारतीला मंदिर कुठे पुण्याला घेऊन जावा लहान मुलांच्या दवाखान्यात, तर आपली ताकद आहे का एवढी पैसे भरायचे. हा ना, ते तर मोठा प्रश्न आहे. ऋतिका दत्ता बर्गे. तुझं? रसिका दत्ता बर्गे. कितवीला आहे तुम्ही? 5वीला. 5वीला? आणि शाळा कुठे तुमची? देवपाल. जायला किती वेळ लागतो? अर्धा तास. आणि मग जाता कसं तुम्ही? चालत जाता? अरे बापरे, मग रोज तेवढं चालायचं, रोज खालून वरून खाली. मग अभ्यास का करीता? संध्याकाळी होतो का अभ्यास? मग शाळा शिकून तुला काय व्हायचं? तुझी काय इच्छा आहे? मा तुला काय व्हायचं? पोलीस. तुलाही पोलीस? तुला नाही, तू काही पण हो, पण शाळा शिका बरं का. हा तुम्ही बघताय आपल्या आईची परिस्थिती काय आहे. पप्पा गेल्यानंतर आई लोकांची मजुरी करते, 4 पैसे कमवते, मग तुम्हाला शाळा शिकवते ना. ते तुम्ही जाणीव ठेवा आणि शाळा सोडू नका. बाकी काही करा तुम्ही, म्हणजे भले घराचं काम जरा कमी करा, घरातलं एखादं काम ठेवा, भांडी घासू नका, पण शाळा मोठ्याने शाळा शिकायची. हा, शाळा सोडायची. हा, तुम्हाला जगातला कुठलाही धर्म समजला नाही तरी चालेल, कुठलाही पंथ नाही समजला तरी चालेल, पण सुखदुःखामध्ये एकमेकांसाठी धावून जाणारा माणुसकीचा धर्म तुम्हाला समजलाच पाहिजे. मंडळी,
भगवंताचे आपल्यावर अनंत उपकार आहेत की त्याने आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं. माणसाला व्यक्त होता येतं, भावना एखाद्या समोर मांडता येतात, प्रतिसाद देता येतो, रडता येतं, हसता येतं, एकमेकांच्या मदतीला धावून जाता येतं. भावना व्यक्त करण्याची संधी भगवंतानी फक्त माणसालाच दिलेली आहे. आपण किती नशीबवान आहोत. जन्माला येण्याची बातमी देव 9 महिने आधी सांगतो, परंतु मृत्यूची बातमी 9 मिनिटे सुद्धा आधी कळत नाही. इतरांनी कौतुक करो ना करो, परंतु आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे असं जीवन जगा.